नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता, लाडक्या बहिणींना तात्काळवरून सूचना. पुढील पेमेंटसाठी सर्वांना परत हे काम करावेच लागेल. सर्व लाडक्या बहिणींसाठी तात्काळवरून सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील पेमेंट जर तुम्हाला हवं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला परत हे काम करावंच लागणार आहे. कुठलं काम आहे जे काम तुम्हाला करायचं आहे? जर तुम्ही केलं नाही तर तुमचे पैसे जे आहेत, पुढचा हप्ता जो आहे तो तुमचा बंद होणार आहे. कुठलं काम आहे, कुठलं महत्त्वाचं काम तुम्हाला परत एकदा करायचं आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सर्वात अगोदर लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करू आणि महत्त्वाचं कुठलं काम आहे जे तुम्हाला करावंच लागेल. जर तुम्ही ते केलं नाही तर तुमचे पैसे बंद होणार आहेत. कुठलं काम आहे लगेच आपण या ठिकाणी पाहूया आणि व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. राज्य सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता डेटा शुद्धीकरणाच्या प्रक्रियेतून जात आहे. सगळ्यात महत्त्वाची माहिती, सगळ्यात महत्त्वाचे अपडेट बघा. लाडकी बहीण योजना अत्यंत महत्त्वाची आहे राज्य सरकारची आणि ही योजना डेटा शुद्धीकरणाच्या प्रक्रियेतून जात आहे. ही KYC प्रक्रियेदरम्यान धक्कादायक माहिती समोर आलेली असून तब्बल 71 लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरलेल्या आहेत. बघा, ह्या ठिकाणी ही जी काही माहिती आहे ती धक्कादायक माहिती समोर आलेली आहे, परंतु मी ही माहिती ऑफिशियल आहे असं सांगत नाही आहे. परंतु निश्चितच योजनेची जी अंमलबजावणी आहे ती चांगल्या पद्धतीने करण्यासाठी डेटा शुद्धीकरणाच्या प्रक्रियेतून योजना जात असल्याच्या कारणास्तव ही KYC सर्व लाडक्या बहिणींना करणं बंधनकारक करण्यात आलेलं होतं. आणि त्यामुळे काही महिला भगिनींच्या जर आपण पाहिलं तर त्या महिला भगिनींना म्हणजे त्या महिला भगिनी योजनेसाठी पात्र नसताना देखील त्या महिलांनी योजनेचा लाभ घेतलेला होता. तर अशा काही बहिणींना वगळण्यात आलेलं आहे. आता ह्या ठिकाणी आकडेवारी आपण जर पाहिली तर तब्बल 71 लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. ओळख पडताळणी आणि तांत्रिक निकष पूर्ण न केल्यामुळे या महिलांना आता योजनेच्या लाभापासून मुकावे लागणार आहे. जे ओळखीचे पडताळणी आहे ती किंवा तांत्रिक जे काही निकष आहे, जसं तुमचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे, त्याच्यामध्ये जर तुम्ही बसत नसाल तर तुम्ही अपात्र होणारच आहात. तुमच्याकडे ट्रॅक्टर वगळता जर इतर 4 व्हीलर असेल तर तुम्ही योजनेतून अपात्र होणारच आहात. अशा काही अटी आहेत, त्याच्यामध्ये जर तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला अपात्र केलं जाणारच आहे. बघा, 21,300 कोटींचा खर्च आणि अपात्रतेचे कारण. या योजनेत एकूण 2,43 लाख महिलांनी नोंदणी केली होती. मात्र पडताळणीमध्ये अनेक त्रुटी समोर आलेल्या आहेत. अपात्रतेची कारणे बघा, अपात्र झाल्याची कारणं कोणकोणती आहेत? अनेक श्रीमंत घरातील महिला, सरकारी कर्मचाऱ्यांचे नातेवाईक आणि काही ठिकाणी महिलांच्या नावांवर पुरुष देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचं उघड झालेलं होतं. त्याच्यामुळे हे जे काही प्रकार आहेत, श्रीमंत महिला असतील त्यांना वगळण्यात आलं, सरकारी कर्मचारीचे जे काही नातेवाईक आहेत त्यांना पण वगळण्यात आलेलं आहे. काही ठिकाणी महिलांच्या नावावर पुरुष वर्ग जो आहे तो पैसे घेत होता, लाभ घेत होता, ते देखील उघड झालं होतं. त्याच्यामुळे तेही लाभ जे आहेत ते बंद करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला गेला आहे. आर्थिक बोजा, गेल्या 20 महिन्यात या 71 लाख अपात्र ठरलेल्या महिलांवर सरकारने सुमारे 21,300 कोटी रुपये खर्च केलेले आहे. आता महत्त्वाचं काम कुठलं आहे तुमच्यासाठी ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, त्याच्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहाच. बघा, दरमहा 1,065 कोटी रुपये केवळ अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर जात होते. बघा, दर महिन्याला 1,065 कोटी रुपये अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर जात होते, ज्यामुळे राज्याच्या आर्थिक घडीवर मोठा ताण पडला होता. ही KYC अपडेट तर 1,75,00,000 भगिनी पात्र. आतापर्यंत 1,90,00,000 लाभार्थी महिलांनी आपली KYC प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. त्यापैकी 1,75,00,000 महिला पात्र ठरल्या असून त्यांना योजनेचा लाभ नियमित मिळत राहणार आहे. उर्वरित महिलांच्या डेटा शुद्धीकरणाचे काम महिला व बालकल्याण विभागामार्फत युद्ध पातळीवर सुरू आहे. बघा, अजूनही तपासणी सुरू आहे आणि KYC प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे. ज्यांनी पूर्ण केलेली आहे त्यापैकी 1,75,00,000 महिला ह्या पात्र ठरलेल्या आहेत आणि उरलेल्या ज्या काही महिला आहेत त्यांचा डेटा शुद्धीकरणाचं काम अजूनही महिला व बालविकास विभागाकडनं सुरू आहे. त्याच्यामुळं जर तुम्ही लवकरात लवकर व्यवस्थितरित्या तुमची KYCची प्रक्रिया केली तर तुमचे पुढचे लाभ सुरूच राहतील, नाही तर तुम्हाला पुढे पैसे मिळणार नाही आहेत. त्याच्यामुळे ज्यांनी KYC केलेली आहे
त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट सांगा. सर्व लाडक्या बहिणींनी सांगायचे EKYC झालेली आहे किंवा नाही. जर EKYC झाली असेल तर कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा. EKYC झाली नसेल तर नाही लिहून पाठवा. म्हणजेच काय होणार आहे की आपल्याला पण कळणार आहे. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, महिला व बालकल्याण विभागामार्फत पडताळणी युद्ध पातळीवर सुरू आहे. ज्या महिला पात्र झाल्या त्यांचे पैसे सुरूच राहतील. जेवढ्या महिला आहेत ज्यांनी EKYC अजून केलेली नाही आहे त्या महिलांचा लाभ हा बंद करण्यात येणार आहे, कारण तुम्ही EKYC केलेली नसेल म्हणून. तर संपूर्ण अपडेट पाहिलेली आपण. महत्त्वाचं काम कुठलं आहे, तुम्हाला EKYC करायचे आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या अकाउंटला तुमचं जे काय आधार आहे ते सीडिंग आहे का ते पण तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. DBT इनेबल आहे का ते चेक करून घ्या. बहुतेक वेळा असं होत असतं की महिलांच्या अकाउंटला पैसे, महिला या पात्र असतात, अकाउंटला पैसे जात असतात, परंतु महिलांना माहिती नसतं की ते माझ्या दुसऱ्या अकाउंटला पैसे जमा होत आहेत म्हणून. अशाही काही महिला भगिनी आहेत ज्या मला भेटल्या होत्या. दादा माझ्या अकाउंटला, म्हणजे जवळपास त्या महिला भगिनींना 6 ते 7 महिन्यानंतर समजतं की माझ्या अकाउंटला लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा होत आहेत आणि ते दुसरं अकाउंट होतं. तर अशा पद्धतीने होत असतं. त्याच्यामुळे तुमचे इतर जे काही अकाउंट असतील ते तुम्ही चेक करू शकता, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सगळं काही समजणार आहे. संपूर्ण माहिती आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.